नमस्कार. श्रीकृष्णाच्या कथा आणि खास करून महाभारताच्या कथा या आपल्यासाठी कायम कायम मार्गदर्शक ठरणार आहेत. महर्षी वेदव्यासानी महाभारत लिहिलं ते जयाची कथा म्हणून. पुढे त्याचं नाव महाभारत झालं, पण महर्षी वेदव्यासांसाठी ही जयाची कथा होती, विजयाची कथा होती. लक्षात घ्या, रामायण ही जगण्याची कथा होती. कसं जगावं हे सांगणारी कथा होती. तर कसं जिंकावं, जय कसा असावा हे सांगणारी कथा म्हणजे महाभारताची कथा आहे. आयुष्य कसं जगलं पाहिजे हे आम्हाला रामायणाने शिकवलं आणि आयुष्य कसं जिंकलं पाहिजे, जग कसं जिंकलं पाहिजे हे आम्हाला महाभारताने शिकवलं. म्हणूनच ही महाभारताची कथा खूप महत्वपूर्ण ठरते. महाभारत काय किंवा भागवत कथा काय किंवा वेद काय. आता वेदांच्या विषयामध्ये जराशी गडबड होते. कुणी व्यासानी लिहिले म्हटलं की लोक म्हणतात नाही, ते ब्रह्मदेवानी सांगितलेले आहेत. त्याविषयी आपण जरा सविस्तर बोलूया. पण वेद, भागवत कथा आणि महाभारत अशा सगळ्याच कथांच्या निर्मितीचं, संपादनाचं संपूर्ण श्रेय जातं ते महर्षी वेदव्यासांना. ही कथा जाणून घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास काय होते हे आपल्याला आधी समजून घेणं आवश्यक आहे. महर्षी वेदव्यास हे ब्रह्मदेवाच्या कुळातील होते हे विसरून चालणार नाही. एका कोळिनीच्या पोटी जन्माला आलेले. खरं तर वेदव्यासांचं नाव कृष्ण द्वैपायन ऋषी असं होतं. आता कृष्ण द्वैपायन ऋषी त्यांना का म्हणायचे? कृष्ण यासाठी की त्यांच्या रंगात सावळेपणा होता, ते कृष्णवर्णीय होते म्हणून कृष्ण. आणि द्वैपायन का, तर मत्स्यगंधा सत्यवतीच्या पोटी जेव्हा ते अवतीर्ण झाले, होय अवतीर्ण झाले, जन्माला आले म्हणत नाही मी, अवतीर्ण झाले महर्षी पराशराच्या कृपेनं, तेव्हा ती जागा होती एका नदीच्या द्वीपकल्पातली. भारत जसा द्वीपकल्प आहे ना, एक सुळका जातो समुद्राच्या मध्ये, इकडच्या पूर्वेकडं बंगालचा उपसागर, पश्चिमेकडं अरबी समुद्र, तर दक्षिणेकडं हिंद महासागर, अशा तीनही बाजूनं समुद्र असलेला भारत एक मोठा द्वीपकल्प आहे, ज्याला आपण जम्बूद्वीप असं म्हणतो. तसा एका द्वीपकल्पावरती तीनही बाजूनी नदी वाहते आहे, अशा द्वीपकल्पावरती महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला. म्हणून सावळ्या रंगाच्या द्वीपकल्पावर जन्मलेल्या व्यासांना कृष्णद्वैपायन देखील म्हटलं जातं. आता हे कृष्णद्वैपायन ब्रह्मदेवाच्या कुळातील कसे हे जरा समजून घेणं आवश्यक आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र वशिष्ठ, ब्रह्मदेवांनी वेदांचे मंत्र ऋचा ज्यांना सुरुवातीला सांगितल्या अशा ऋषींच्या पैकी एक महर्षी वशिष्ठ. आणि या वशिष्ठांचे जे पुत्र आहेत, म्हणजे या वशिष्ठांना जी पुत्र झाली, ब्रह्मदेवाचे पुत्र वशिष्ठ, वशिष्ठांचे पुत्र महर्षी शक्ती, शक्तीचे पुत्र महर्षी पाराशर आणि पाराशरांचे पुत्र महर्षी वेदव्यास. पुढे वेदांचं संकलन संपादन करण्याची जबाबदारी व्यासांनी स्वीकारलेली आहे. म्हणजे ब्रह्मदेवानी ऋचा सांगितल्या वशिष्ठांना त्या पुढे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येत गेल्या आणि याचं संपादन करावं, याला नीट भागांमध्ये विभागावं, यासाठी महर्षी वेदव्यासांनी ते आव्हान स्वीकारलं आणि ब्रह्मदेवांनी सांगितलेल्या ज्ञानाला 4 भागामध्ये विभागून त्याची विभागणी करून वेदांची रचना करण्याचं काम केलं. मग हे वेद 4 भाग कोणते होते? 1 ऋग, 2 यजुर, 3 साम आणि 4 अथर्व. मग ते ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद अशी त्याची नामकरण झाली. म्हणजे ब्रह्मदेवानी जे ज्ञान सांगितलं, ज्यांनी प्रथम ऐकलं ते वशिष्ठ, आणि वशिष्ठांच्या नंतर ते वेगवेगळ्या कुळात गेलं आणि ते महर्षी वेदव्यासांच्याकडे आलं. आता महर्षी वेदव्यासांनी हे करण्यामागचं कारण काय होतं? तर एक साधं गणित असं होतं की ब्रह्मदेवाचं ज्ञान जगाला पुढे मिळावं, ते सगळ्यांच्याकडे जावं आणि ते सुलभ पद्धतीनं जावं, यासाठी त्या वेदांचे 4 भाग व्यासांनी केले. आता वेदाचे 4 भाग व्यासांनी केल्यानंतर व्यासांना असं वाटू लागलं की हे जे वेदांमधलं अथांग ज्ञान आहे त्यात गूढता अधिक आहे, क्लिष्टता अधिक आहे, आणि ही क्लिष्टता जनसामान्यांच्या पर्यंत पोचणं खूप आवश्यक आहे, त्यांना समजणं खूप आवश्यक आहे. मग समजायचं असेल तर काय केलं पाहिजे? मग तिथे नारद कामाला येतात आणि नारद सांगतात की ही जी कथा स्वरूपात जर हे मांडल्या गेलं तर बरं होईल. म्हणून मी म्हणालो
जगण्याची कथा वेगळी आहे, जयाची कथा वेगळी आहे. ही जयाची कथा जगाच्या समोर मांडल्या गेली, म्हणजे जिथे मर्यादांची मर्यादा संपते तिथे महाभारताच्या जयाची कथा सुरू होते. जिथे रामाच्या जगण्याचे नियम संपतात, जिथे मर्यादा संपते, तिथून भगवान श्रीकृष्णाच्या कथेला प्रारंभ होतोय. त्यामुळे ही कथा पुढच्या काळामध्ये कलियुगात उपयुक्त ठरणार आहे याची जाणीव नारदांना होती आणि नारदांनीच या सगळ्या कथांची निर्मिती करून घेतली आहे. म्हणून मी नारदांना कळीचा नारद म्हणतो, कळीचा मुद्दा मांडणारे नारद असं म्हणतो. खरं तर नारद पूर्वाश्रमीचे उत्तम संपादक होते असं माझं मत आहे आणि या संपादकांनीच या कथा वेगवेगळ्या ऋषीवर्यांकडून लिहून घेतल्या आणि त्या पुढे जगाला सांगण्यासाठी अनेकांना सांगितलेलं आहे. मग महर्षी वेदव्यासांना ही कथा निर्माण झाली पाहिजे, ही जयाची कथा आली पाहिजे असं वाटलं. आता आपण महर्षी वेदव्यासांची मागची पिढी बघितली आहे, म्हणजे अगदी ब्रह्मदेवाचे पुत्र वशिष्ठ, वशिष्ठांचे पुत्र शक्ती, शक्तीचे पुत्र पाराशर, पाराशरांचे पुत्र व्यास, इथपर्यंत आपण बघितलंय. म्हणजे परंपरेनं ही कथा व्यासांच्या पर्यंत आली आहे. आता पुढे ही जयाची कथा लिहिताना व्यास आपल्या परिवाराचीच कथा लिहितात. म्हणजे जेव्हा कुरुवंशामध्ये सत्यवतीच्या पुत्रांना पुत्र होण्याची आवश्यकता होती, जेव्हा सत्यवतींच्या पुत्रांना म्हणजे महाराज पंडू यांना पुत्रप्राप्ती होणं म्हणजे माफ करा यांचे जन्म होणं आवश्यक होतं, धृतराष्ट्राचा जन्म होणं आवश्यक होतं. जेव्हा विचित्रवीर्य आणि रुक्मांगद, मी चुकून पंडू म्हणालो, विचित्रवीर्य आणि रुक्मांगद जे सत्यवतीचे पुत्र होते, त्या सत्यवतीच्या पुत्रांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. मग ती जबाबदारी व्यासांची आली आणि व्यासांनी यांना पुत्रप्राप्ती दिली. आता ही कथा म्हणूनच व्यासांची जी होते ना, धृतराष्ट्र काय, पंडू काय किंवा विदुर काय, हे व्यासांचे पुत्र आहेत, हे व्यासनिर्मित आहेत. त्यामुळं जो आधी ब्रह्मदेवाचा वंश आहे तो व्यासांच्या पर्यंत येऊन थांबतो आणि पुढे महाभारताचा संपूर्ण वंशविस्तार हा व्यासांचा वंशविस्तार होतो. लक्षात घ्या, महाराज शंतनू आणि माता गंगा यांचे पुत्र भीष्म यांनी ब्रह्मचर्याची शपथ घेतलेली असल्यामुळं त्यांचा वंश पुढे वाढत नाहीये. पण विचित्रवीर्य आणि रुक्मांगद यांच्या पत्नीला व्यासांनी पुत्रप्राप्ती दिलेली असल्यामुळं पुढे व्यासांचाच वंशविस्तार वाढतो आहे आणि महाभारताची कथा ही व्यासांच्या आप्तस्वकीयांची आहे. आपल्याच माणसांची कथा व्यास सांगतात आणि ही कथा पुढे विस्तारत जाते. आता व्यासांनी ही कथा सांगत असताना भगवान गणेशांच्या वरती ही कथा लिहिण्याची जबाबदारी दिली आहे. पण गणेशांनी अट ठेवली आहे. अट काय आहे की न थांबता ही कथा तुम्हाला सांगावी लागेल, तर मी ती शुद्धपणे लिहू शकेल. व्यासही मोठे चालाक आहेत, चाणाक्ष आहेत. त्यांनी गणेशांच्या समोर एक अट ठेवली आहे आणि ते म्हणालेत, मी नक्की ही कथा सांगेल, न थांबता सांगेल, उलट ती शुद्ध स्वरूपामध्ये येईल. पण माझी एक अट आहे, तुम्हाला ही कथा समजली आहे याची खात्री करून घेतल्यानंतर ती लिहावी लागेल. ती मान्य झाली आहे याची खात्री करून ती लिहावी लागेल. आणि मग व्यास आणि ब्रह्मदेवांच्या मध्ये कथा सांगणे आणि गणेशांनी, माफ करा, गणेशाच्या मध्ये कथा सांगणे आणि गणेशांनी ती लिहिणे ही प्रक्रिया सुरू होऊन जाते. आणि मग जे जे ब्रह्मदेवांनी ज्ञान दिलं आहे ते सांगायला सुरुवात केली जाते. जयाची कथा, जी महाभारताची कथा आहे, ती सारांश रूपानं जगाच्या समोर ज्ञान देण्याची कथा आहे. म्हणून ती गणेशांनी लिहिली असं म्हणतात. वेद काय, भागवत कथा काय किंवा महाभारताची कथा काय, या सगळ्या कथा जेव्हा ब्रह्मदेव आपल्या लोकांना सांगत होते तेव्हा तेव्हा ते ऐकणारं कोणीतरी तिथे होतं आणि ते ऐकणारा पुढे ती कथा पुढच्या पर्यंत सांगत होता. म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवानी सांगितली तेव्हा तिथे वैशंपायन होते, वैशंपायनाला कोणीतरी सांगितली, वैशंपायनाने ती कथा जन्मेजयाने यज्ञ केला होता, त्या जन्मेजयाच्या यज्ञाच्या कथांमध्ये ती यज्ञ कथा सांगितली. वैशंपायन जेव्हा जन्मेजयाच्या यज्ञामध्ये ही कथा सांगत होते तेव्हा तिथे ऐकायला एक भाट होता, रोमहर्षण, ज्याला सौती असंही म्हणतात. या रोमहर्षणाने ही कथा ऐकली. ती कथा पुढे आपल्या मुलाला उग्रश्रवाला सांगितली. पुढे उग्रश्रवाणी ही कथा
नैमिषारण्यात शौनकादी ऋषींना सांगितली. यात शुकांचाही उल्लेख येतो. शुकांनी ही कथा शौनकादी ऋषींना सांगितली. अशा वेगवेगळ्या कथांच्या कथनकारांच्या माध्यमातून ही रामायण भागवताची ही महाभारताची कथा पुढे 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 सरकत आलेली आहे आणि याच कथेचा विस्तार देखील होत गेलेला आहे. खरं तर ही कथा व्यासांच्या आपल्याच वंशातल्या लोकांची, बघा हे फार महत्वाचं आहे. व्यासांचे पुत्र धृतराष्ट्र त्याच्या आधीपासून म्हणजे व्यासांच्या मातेचे पती महाराज शंतनूची मुलं रुक्मांगद विचित्रवीर्याची मुलं धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर, मग त्यांची मुलं ही सगळी कौरव, पांडव यांच्यातल्या संघर्षाची कथा पुढे सांगितली कोणाला जाते? ही सांगितली जाते अर्जुनाच्या पुढच्या वंशाला, म्हणजे व्यासांच्याच वंशावळीला सांगितली जाते, जन्मेजयाची. आणि जन्मेजयानं जो यज्ञ केला आहे त्याच्यामध्ये ही कथा येते, म्हणजे आपल्याच वंशाची कथा जन्मेजयाला ऐकवली जाते आणि पुढे तीच कथा जयाची कथा म्हणून पुढे सरकते. हीच कथा आपण पुढे अनेक भागांच्या मध्ये, सलग होईल का नाही मला माहित नाही, पण अनेक भागांच्या मध्ये बघणार आहोत. म्हणून या कथेचा उगम कसा आहे तो सुरुवातीला मी तुम्हाला सांगितला. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.